3 नोव्हेंबरचा उद्याचा घरगुती वेट लॉस डाएट प्लॅन. उद्या सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा कोमट पाणी दररोज पिण्याची सवय लावून घ्या. आणि ज्याला पित्ताचा त्रास नसेल किंवा बाकीचा त्रास होत नसेल ॲसिडिटीचा, त्यांनीच फक्त लिंबू पिळून घ्यायचं आहे. नाहीतर कोमट पाणी पिलं तरी बस आहे. कोमट पाण्यानं वेट लॉस होत नाही. पोट साफ होण्यासाठी आपण ते सांगत असतो. बऱ्याच वेळा लोकांना काय वाटतं की कॅफेन किंवा गरम पाणी, ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी ह्यानं वेट लॉस खर्च होतो का? ह्याला अनेक वेगवेगळी कारणं आहेत. तर ते घ्या. नंतर बदाम किंवा मनुकं, शक्यतो बदाम 5 ते 6 साल काढलेलं असावं, म्हणजे रात्री भिजत घालायचं आहे. ते झाल्यानंतर नाश्त्याला आपण उद्याच्याला एक भाकरीबरोबर तुम्ही वरण घेऊ शकताय, पिठलं घेऊ शकताय किंवा 2 अंड्याची पोळी घेऊ शकताय कमी तेलाची. त्याच्यामध्ये काय करायचं, 1 अंड पूर्ण चालतं, 1 व्हाईट. हा सकाळचा नाश्ता होईल, प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त. तसंच दुपारच्या ह्याच्यामध्ये जर घरात असाल तर 1-1.5 भाकरी ताकात कुस्करून खायचे. ताकात कुस्करून, शेतकरी बांधवांना माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. घरात असाल तर ताकात कुस्करून खायचे आहे. आणि नंतर त्याच्याबरोबर मूग, मटकी, चवळी हे जे काय असेल त्याची उसळ करून घ्यायची आहे. आणि सॅलड घरात असाल तर, घरात नसाल तर मूग, मटकी, चवळी घेऊन जायचं आहे ऑफिसला. त्याच्याबरोबर चपाती चालेल, भाकरी चालेल. आणि सॅलड पाहिजे. सॅलडमध्ये तुम्ही कापून न्या किंवा मग काकडी, टोमॅटो आहेच घेऊन जावा. हे झालं दुपारी. इव्हिनिंगला परत ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी हे जे काय असेल ते. त्याच्याबरोबर कोणतंही एखादं फळ, केळ पण चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला हे झाल्यानंतर संध्याकाळी मात्र लवकरात लवकर 1-1.5-2 तास झोपण्याच्या अगोदर जेवण घ्यायचं. जेवणामध्ये मांसाहार करणाऱ्या लोकांनी 100-150 ग्रॅम चिकन, आळणी किंवा कमी तेलाचा रस्सा, ह्याच्याबरोबर थोडासा भात पण चालेल चिकन असेल तर, आणि एक भाकरी आणि सॅलड हे रात्रीचं जेवण. झोपताना 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं. आणि जे नॉनव्हेज खाणार नाहीत त्यांनी शाकाहारी लोकांसाठी मूग, मटकी याचं काहीतरी वरण करायचं आहे, सॅलड घ्यायचं आहे. आणि त्याच्याबरोबर जवस असेल तर जवस आणून ठेवा. जवसाची चटणी पाहिजे. आणि झोपताना 1 ग्लास कोमट दूध हळद टाकून प्यायचं आहे. दूध शक्यतो गायचं दूध असेल तर ठीक आहे, गायचं नसेल तर पाऊण ग्लास किंवा कमी ग्लास घ्या, म्हणजे प्रोटीनसाठी. आणि व्यायामाच्या दिवसभरात हालचाली पाहिजेत. दिवसभरामध्ये 3 ते 7.5 लिटर पाणी पिलं पाहिजे. जेवढ्या हालचाल करणार तेवढा चांगला रिझल्ट येणार. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा.